नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या यूट्यूब चॅनेलमध्ये। तर बघा, आज आपण मोठ्या भागाकार सोपी ट्रिक आणि आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत। याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं घेतलेलं आहे, मोठा भागाकार सोपी ट्रिक। पण तरीही एक मला कमेंट आली होती की 4 अंकी संख्येला 3 अंकी संख्येने भागणे हा व्हिडिओ घ्या। खरोखर मित्रांनो आनंद होतो, तुम्ही माझे व्हिडिओ बघता, तुम्ही कमेंट टाकता, खरोखर आनंद होतो। अशी तुमची साथ असू द्या, तुमचे आशीर्वाद असू द्या। चला तर मग आपण या व्हिडिओकडे वळूया। आपण मोठा भागाकार कसा करायचा एकदम सोप्या ट्रिकने ते पाहणार आहोत। बघा, आपण काय करणार आहोत, 4 अंकी संख्या घेणार आहोत आणि 4 अंकी संख्येला 3 अंकी संख्येने कसं भागायचं ते तुम्हाला मी सांगणार आहे। बघा, ही संख्या आहे आणि या संख्येला काय करायचं आहे, 143 न भाग द्यायचा आहे। या 4 अंकी संख्येला 143 न भाग द्यायचा आहे। तर बघा, आता आपल्याला 143 चा पाढा तर येत नसतो, मग तुम्हाला मी सांगितले काय करायचंय, काय वापरायचं, इथं काय ट्रिक करायची आहे। तर ही जी संख्या असते याला काय करायचं असते, इकडं मल्टिप्लिकेशन 3 करून इकडे घ्यायचं, म्हणजे इकडचा एकक अंकाची जी संख्या असते ती संख्या इकडं मल्टिप्लाय करून इकडे घ्यायची असते आणि मग फक्त या दोन संख्येने, या 14 ने या संख्येला भाग घालवायचा असतो। तर बघा कसा भाग द्यायचा। 14 चा पाढा आहे, पहिल्यांदा आपण 60 संख्या घेऊया। नेमाने एका संख्येला भाग घालवायचा असतो, पण काही हरकत नाही, आपण पहिल्या 2 संख्येला भाग घालू। 14 चा पाढा 60 येईपर्यंत म्हणायचा। जर 14 च्या पाढ्यामध्ये 60 नसेल तर 60 च्या अगोदर काय आहे बघायचं। बघा, 14 चौक 56 येतं इथं। 60 च्या अगोदर काय येतं, 14 चौक 56। 60 मधून 56 गेल्यानंतर मित्रांनो इथं 4 राहतं, इथं 4 राहतं। त्यानंतर हा जो 0 आहे, हा 0 इथं उतरून घ्यायचा। पण जेव्हा आपण हा ॲरो करतो, बाण करतो, त्यापूर्वी तुम्हाला मी सांगितलेलं आहे मागील व्हिडिओमध्ये सुद्धा की या संख्येला या संख्येनं गुणायचं आहे। तर त्रिकोण 12 किंवा 3 चौक 12, ते 12 इथं लिहायचं, यांची करायची वजाबाकी। बघा, आपण काय केलं, पहिल्या 2 संख्येला भाग घालवला, ही जी संख्या आहे, हा जो 0 आहे तो उतरून घ्यायचा इथं खाली। आणि जेव्हा आपण एखादी संख्या उतरून घेतो तेव्हा वर जो भागाकार आलेला आहे त्या भागाकाराला या संख्येनं, जो हे 3 आपण इकडे घेतलेला असतो, या संख्येनं गुणायचं आहे आणि जे उत्तर येतं ते इथं खाली लिहायचं आणि यांची वजाबाकी करायची। 40 मधून 12 आपल्याला घालवायचे आहे। आता 0तनं 2 जात नाही, मग काय करायचं, आपल्याला इथं भाज्याची वजाबाकी करावी लागेल। 0 मधून 2 जात नाही, इकडचा एक 4 करून इकडे खाचा घ्यायचा, इथं 10 होतात। 10तनं 2 गेले, इथं 8 राहतं। 4 मधनं इकडं 1 गेला, इथं 3 राहतं। 3 मधून 1 गेल्यानंतर राहतं 2। परत 14 चा पाढा म्हणायचा आहे 28 येईपर्यंत। 14 दोन्ही 28। बघा, 28 मधून 28 गेले 0, राहिली संख्या कोणती, पुढं 6 राहिली, ती इथं उतरून घ्यायची। जेव्हा एखादी संख्या उतरून घेतो आपण तेव्हा पहिल्यांदा या दोन्हीचा करायचा असतो गुणाकार। 3 दोन्ही 6 आणि 6 मधून 6 गेले 0। बघा, अशा प्रकारे आपण 4 अंकी संख्येला 3 अंकी संख्येने भागलेला आहे आणि तेही एकदम सोप्या ट्रिकने। कारण 143 चा पाढा तर आपल्याला पाठ नसतो, पण आपण काय केलं, इथं अशी ट्रिक वापरलेली आहे। आता आपण दुसरं एक एक्झाम्पल पाहूया मित्रांनो। 596 ही संख्या दिलेली आहे आणि 124 त्याला भाग घालवायचा आहे। बघा, ही दिलेली संख्या जी आहे ती भाज्य आहे, त्याला आपण म्हणतो भाजक। भाजक म्हणजे ज्याने भाग घालवायचा आहे, भाज्य म्हणजे ज्या संख्येला भाग घालायचा आहे ती संख्या, आणि भाजक म्हणजे ज्या संख्येने भाग घालवतो ती संख्या। तर बघा, आता इथं पण आपल्याला 124 चा काय पाढा पाठ नसतो, हे जे 4 आहे ते 4 इकडं गुणिले चिन्ह करून इकडं घ्यावं लागतं आपल्याला आणि फक्त 12 चा पाढा आपल्याला म्हणायचा आहे। आता पहिल्यांदा या 2 संख्येला भाग घालू आपण। 12 1 12, 12 2 24, 12 3 12 चौक 48, 12 पंचे 60, 12 पंचे 60, म्हणजे 66 च्या अगोदर 60 येतं, म्हणून आपण 60 घेतलं। 66 मधून 60 गेले, उरतं 6। आता हे 9 जे आहे ते इथं उतरून घ्यायचं। जेव्हा आपण वरची संख्या खाली घेतो तेव्हा या संख्येने या संख्येला गुणायचं असतं। 4 पंचे 20, इथं 20 लिहायचं, वजाबाकी करायची यांची। 9 मधून 0 गेले 9, या 6तून 2 गेले, इथं 4 राहतं। परत 12 चा पाढा म्हणायचा आहे।
49 येईपर्यंत किंवा 49च्या अगोदर जी संख्या येते तिथपर्यंत 12 एके 12, 12 दोन 24, 12 दोन 26, 12 चोक 48, 12 चोक 48 घेतल्यानंतर इथं 9 मधून 8 गेले, इथं 1 राहतो, 4 मधून 4 गेले 0, राहिली संख्या 6, इथं उतरून घेतली आपण, संख्या झाली 16. आता तत्पूर्वी आपल्याला काय करायचं, या संख्येचा आणि या संख्येचा गुणाकार करायचा आहे. 4 चोक 16, बघा 16 मधून 16 गेले 0, म्हणजे एकदम सोप्या ट्रिकने आपण हे पण उदाहरण सोडवलेलं आहे. आता आपण 3 नंबरचं आणखीन एक उदाहरण घेऊया मित्रांनो. 6344 भागिले 122. आता बघा इथं पण आपल्याला तीच ट्रिक वापरायची आहे मित्रांनो. जर तुम्हाला मी हे सांगितलं समजलं असेल तर तुम्ही पण तुमच्या वहीमध्ये सोडवायला घ्या आणि तुमचं उत्तर बरोबर येते का आपण बघूया. 122ने या संख्येला भागायचं आहे. तो काय आपल्याला पाडापाठ नसतो, मग इथं पण आपल्याला तीच ट्रिक वापरायची आहे. इकडं गुणिले 2 करायचे आपल्याला आणि 12ने या संख्येला भाग द्यायचा आहे. बघा आता पहिल्या 2 संख्येला भाग देऊ आपण. 12 पंचे 60, इथं 63 मधून 60 गेले, इथं राहतं 3 आणि मग ही संख्या इथं उतरून घ्यायची. 34 झाले. जेव्हा आपण संख्या उतरून घेतो तेव्हा या 5ला 2ने आपण गुणाकार करायचा आहे. 2 पंचे 10, 34 मधून 10 आपल्याला घालवायचे. 4 मधून 0 गेले 4, 3 मधून 1 गेला, इथं राहतात 2. आता काय करायचं आपल्याला की 12ने या संख्येला पुन्हा आपल्याला भागायचं आहे. 12 दोन्ही 24, बघा 12 दोन्ही 24, इथं वजाबाकी करायचे. 24 मधून 24 गेली 0. आता इकडे संख्या कोणती राहिली, 4 राहिलेली आहे. 4 उतरून घ्यायची खाली आणि काय करायचं, या 2ने या 2ला गुणायचं आहे. 2 दोन्ही 4, बघा 4 मधून 4 गेले 0. बघा तुमचं उत्तर बरोबर आले का, तुम्ही केलं असेल तर. आता आपण काय करायचं, आणखीन एक एक्झाम्पल पाहूया. एक उदाहरण बघायचं आहे आता. 7448 त्याला भागिले आपल्याला करायचं आहे 133. बघा 7448 भागिले 133 करायचं आहे. आता हे पण गणित असंच करायचं आहे. या 3ला इकडं मल्टिप्लाय 3 करायचं आणि 13ने या संख्येला आपल्याला भाग द्यायचा आहे. आता बघा 13चा पाडा 74 येईपर्यंत म्हणायचं किंवा त्याच्या अगोदरची संख्या असेल तर म्हणायचं आहे. 13 की 13, 13 दोन्ही 26, 39, 39, 52, 53, 65 येतात. त्याचे 78 होतात, ते जास्त होतात, त्यामुळे 13 5 65. 74 मधून आता आपल्याला 65 घालवायचे आहे. तर इथं आपल्याला हातच्याची वजाबाकी करावी लागेल. 4 मधून 5 जात नाही, मग या 7 कडून इकडे एक हातचा घ्यावा लागतो आपल्याला. इथे संख्या होते 14. 14तून आपल्याला 5 गेल्यानंतर इथं 9 राहतं आणि 7 मधून इकडे एक गेला, इथं 6 राहतं. 6तनं 6 गेले 0. आता संख्या वरची उतरून घ्यायची. मग आपली ट्रिक काय आहे, संख्या जेव्हा उतरून घेतो तेव्हा याचा आणि याचा गुणाकार करायचा आहे. 3 5 15 यांची करायची वजाबाकी. इथं पण तसंच करायचं. 4 मधून 5 जात नाही, इकडनं एक हातचा इकडे घ्यायचा. इथे 14 होता, 14तनं 5 गेले 9 राहिले. आता 9 मधून इकडे गेला, इथं 8 राहतात. 8 मधून 1 गेले तर 7 राहतात. आता त्याचा पाडा आपल्याला म्हणायचा आहे. 13 की 13, 13 2 26, 39, 39, 52, 53, 65, 23 78. तर बघा 79 मधून 78 गेले, इथं 1 राहतो. आता ही संख्या इथं 8 राहिली मित्रांनो. 8 उतरून घ्यायची आणि इकडं पहिल्यांदा गुणाकार करायचा. 3 सख्ख 18 होता. 18तनं 18 गेले 0. बघा मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही सांगितल्याप्रमाणे 4 अंकी संख्येला 3 अंकी संख्येने कसं भागायचं हे तुम्ही कमेंट टाकली होती. त्याप्रमाणे मी हा व्हिडिओ घेतलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि जर चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.